नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बिना कांदा लसूण एक वाटण बनवणार आहे। हे वाटण आपण रोजच्या पातळ भाज्यासाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यासाठी वापरू शकतो। तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल ओतत आहे। बरोबर 2 चमचे तेल ओतलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालेलं आहे। आता इथे मी दालचिनीचे 2 तुकडे टाकलेले आहेत, 4 लवंग, 4 वेलची, इथे मी 2 मसाला वेलची घेतलेले आहे आणि इथे 3 तमालपत्र घेतलेली आहे। तमालपत्र अशा पद्धतीने कट करून टाकत आहे। 2 मिनिट हे खडे मसाले कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। 2 मिनिट झालेले आहेत। सर्व खडे मसाले चांगले परतलेले आहेत। आता इथे मी 1 मोठा चमचा भरून जिरे घेतलेले आहे। जिरे ही चांगले फुलून द्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित परतले जातात। इथे बघू शकता जिरे ही चांगले फुललेले आहेत। इथे मी अर्धा किलो टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत। एकदम लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत आणि बरोबर 9 टोमॅटो लहान मोठ्या आकारामध्ये होते। टोमॅटो टाकले की टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून इथं मी थोडंसं मीठ टाकत आहे। इथे मी 10 काजू भिजवून घेतलेले आहेत, ते मी याच्यामध्ये टाकत आहे। 4 ते 5 सुकी मिरची गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली म्हणजे मऊ होते आणि अशा पद्धतीने मिरची घातली म्हणजे वाटणला खूप छान कलर येतो। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने आपण वाटण बनवलं म्हणजे आपल्याला भाजी बनवायलाही सोपं जातं। बिना कांदा लसूणचं अशा पद्धतीने आपण वाटण बनवणार आहे। अशा पद्धतीने वाटण बनवून ठेवलं म्हणजे आपल्याला रोजच्या भाज्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी काही मिनिटातच आपल्या रोजच्या भाज्या तयार होतात आणि टेस्टीही तयार होतात। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि इथे मी 2 इंच आलं अशा पद्धतीने स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे, तेही याच्यामध्ये टाकते। आणि इथे मी कोथिंबीरीच्या अशा कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत, तेही याच्यामध्ये टाकते। अशा काड्या टाकल्या म्हणजे याच्यामध्ये छान टेस्ट येते। आणि इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे बघू शकता टोमॅटो हलकेसे मऊ झालेले आहेत। टोमॅटो पूर्णपणे मऊ होण्यासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। तर आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवत आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। आता आपण याच्यावरचं झाकण काढूया। इथे बघू शकता टोमॅटो चांगलं मऊ झालेलं आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित परतलेले आहेत। 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, तीळ टाकत आहे। तीळ ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून 1-2 मिनिट हलवून घ्यायचं आहे। तीळ परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही म्हणून तीळ सगळ्यात शेवटी घातलेले आहेत। तुम्हाला हवं तर याच्यामध्ये सुकं खोबरंही किसून घालू शकता। इथे आता आपलं हे वाटण बनवण्यासाठीचं सर्व साहित्य परतून झालेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केलेला आहे। इथे आता हे सर्व साहित्य थंड झालेलं आहे। आता हे सर्व साहित्य मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढते। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे। आता हे पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी स्मूथ वाटण बनवून घेतलेलं आहे। सर्व साहित्य बारीक वाटून घेतलेली आहेत। अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल ओतायचं आहे। तेलामध्ये वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं म्हणजे जास्त दिवस टिकलं जातं। आता आपण जे हे वाटण बनवून घेतलेलं आहे ते सर्व वाटण याच्यामध्ये टाकते।
इथे बघू शकताय सर्व वाटण मी कढईमध्ये टाकलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये अजून थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आहेत। या वाटणमध्ये इथे मी 1 छोटा चमचा हळद पावडर घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे, 1 मोठा चमचा भरून धने पावडर, 1 चमचा भरून गरम मसाला। आता हे सर्व मसाले आणि हे वाटण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। कमी गॅसवरतीच हे वाटण परतून घ्यायचं आहे। हे वाटण चांगलं परतण्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरतीच वाटणला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। बरोबर 5 मिनिट झालेले आहेत। आता मी याच्यावरचं झाकण काढते। या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, म्हणजे हे वाटण अगदी छान परतून घेतलेलं आहे। अगदी वासही घरभर सुटलेला आहे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरती परतून घेतलेलं आहे। याला चांगलं तेल सुटेपर्यंतच परतून घ्यायचं आहे, म्हणजे वाटण जास्त दिवस टिकलं जातं। आता हे वाटण आहे ते पूर्णपणे थंड करून घेणार आहे। आता मी गॅस बंद करते। वाटण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे बघू शकता वाटणाला चांगलं तेलही सुटलेलं आहे। अशा पद्धतीने तेल सुटलं म्हणजे वाटण खूप दिवस चांगलं राहतं। हे वाटण थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, एखाद्या हवाबंद डब्यामध्ये। फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे 15 दिवस चांगलं राहतं आणि फ्रीजरमध्ये जिथे आपण बर्फ बनवण्यासाठी ठेवतो त्या ठिकाणी ठेवलं तर अगदी 2 महिनेही चांगलं राहतं। तर इथे बघू शकता अगदी सुंदर असं बिना कांदा लसूणचं वाटण तयार झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।